तू? दीपा, अरे काय विचारतो मी, का बोलत नाहीस? हाय. रीना, तुम्ही कुठं निघाला? स्टुडिओत. मी अजून माफी दिलेली नाहीये तुम्हाला. काय सावी मॅडम, मे महिन्यात एप्रिल फुल बनवताय सावी मॅडम. हो, तुम्हीच तर सकाळी म्हणलं होतं की माफ करेन. विचार करेन असं म्हणाले होते. मग केला नाही का अजून विचार? केलं ना, आणि मी हेच ठरवलंय की मी तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळं येऊ शकता. हा, या. तिकडे नाही, बाहेर. जा. रीने, चल. सॉरी. ओ माय माय, कसलं क्यूट आहे हे सगळं. मी का नाही फोटोज काढते. एक नंबर. सावे, इथं थांबते, मी तुझा पण फोटो काढते. सावे, अगं प्रेमी हो ना. ए रीने, गप गप, तुझं तर काहीतरीच असतं आपलं. अगं सावे, हे सगळं तुझ्यासाठी केलंय त्यानं, फक्त तुझ्यासाठी. यही यादें तो बाद में याद आएंगी मेरी जान. बसती का शांत. अगं सावे, बघ तरी, हे सगळं तुझ्यासाठी केलंय त्यानं. कसलं भारी आहे बघ. ऐक की. भाऊ, सॉरी, चूक झाली माझ्याकडनं. चूक? माफी मागायच्या लायकीची सुद्धा चूक नाहीये ही. मी शाळेत वाटा देत नाही म्हणल्यावर असला कपटी डाव खेळशील माझ्याशी? हा, पत्र माझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीस? भाऊ, मी मुद्दाम नाही केला हो. मला माहितच नव्हतं हे केस लेटर आहे ते. का वाचता येत नाही का? का डोळ्याची खासाडं झाली? डोळ्याने काम करायचं बंद केलंय होय? तुझ्या पायी त्या प्रतिष्ठित लोकांसमोर मी खोटा पडलोय. भाऊ, काय झालं? काय झालं काय? हे सरकारी पत्र कचऱ्यात गावलं. आणि हे या दीपाने मुद्दाम केले ते. गावलं म्हणून नशीब. अरे जरा तरी अकली जबा काय की नाही तुम्हाला? हॅलो. हा साहेब. होय होय. हो येतोय. हो, धन्यवाद.
गेले काय? जाऊ दे. कोणाचा फोन होता? शिक्षण मंडळातनं फोन होता. ग्रामीण भागातल्या शाळेला मार्गदर्शन करण्यासाठी एक कमिटी स्थापन करणार आहेत. त्याचीच नियुक्ती करण्यासाठी एक मीटिंग आहे. तुम्ही या म्हणले. या दीपाचं काय करायचं? जाऊ दे ना भाऊ, मी बोलते तिच्याशी. हा, तुम्ही नका काळजी करू. अरे बघा, जर कुणाला वाटत असेल या भाऊरावच्या कामात टांग अडवली म्हणजे भाऊराव पडेल, नाही. जो भाऊराव नाही कसा थांबणारा नाही, उडून उडतोय सगळ्यांना. अरे नेहमी सत्याला चालणारा माणूस आहे मी, आणि परमेश्वर पण माझ्या पाठीशी आहे, त्याला दिसतंय. आणि जो कोणी माझ्या वाटत पाय अडवल ना, खड्डा खडल त्याच्यात तोच पडेल, लक्षात ठेवा. ध्यानात राहून द्या. भाऊ, भाऊ शांत व्हा. नुसतं आपलं जड जड शब्द वापरून डायलॉग हाणायचं, कामाच्या नावानं शिमगा. सत्याची वाट म्हणा, खड्ड्यात जाणारी वाट आहे की, आणि ह्यांच्या संग आपल्याला खड्ड्यात न्यायची सोय चालली. दीपा नाव आहे माझं. मला जे पाहिजे मी तेच करत असते. नवीन मी मला काय भास्कर, सोशल मीडियात नाही तुला बाहेर पड. आणि हे बघ, आपल्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं की काय कमबॅक केलं आपल्या हिरोने. वा, आता ह्या दोघांचं जुळणार आणि आपल्याला आयतं खोलीत मिळणार. बघू झालं